सरकारी कर्मचाऱ्यांना आतापर्यंत लागू करण्यात आलेले सर्व वेतन आयोग वेतनातील वाढबाबत सविस्तर माहिती। तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर, ज्यावर आपल्याला पाहायला मिळतात इयत्ता 5वी ते 10वीचे इंग्रजी या विषयाचे व्हिडिओज, सोबतच इंग्रजीच्या संपूर्ण ग्रामरचे व्हिडिओज आणि नागरिक आणि कर्मचारी बंधू भगिनींसाठी इन्फॉर्मेशनल म्हणजेच माहितीपर व्हिडिओज या सर्वांच्या प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेले आहेत। त्यावर जाऊन आपण आपल्या कामाचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता। तर सरकारी कर्मचारी असल्यानंतर त्याच्यासाठी पगारवाढीचा महत्त्वाचा जो एक आवडीचा विषय असतो तो म्हणजे वेतनवाढ किंवा वेतन आयोग। तर आतापर्यंत किती वेतन आयोग हे लागू करण्यात आलेले आहेत आणि त्यामध्ये वेतनामध्ये किती प्रमाणात वाढ करण्यात आलेली आहे याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघून घेणार आहोत। त्यामुळेच या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायलाही आपण विसरू नका। तर बघूया की आतापर्यंत कोणते वेतन आयोग लागू करण्यात आलेले आहेत आणि त्यामध्ये कोणत्या प्रकारे किंवा कशा प्रकारे वेतनात वाढ झालेली आहे। तर सरकारी कर्मचाऱ्यांना दर 8 ते 10 वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू करण्यात येत असतो। सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगानुसार वेतन आहारित करण्यात येत असतो। पहिल्या वेतन आयोगापासून ते 7व्या वेतन आयोगापर्यंत कोणत्या साली वेतन आयोग लागू करण्यात आला व वेतनामध्ये किती टक्के वाढ लागू झाली याबाबतची सविस्तर माहिती आपण आता पुढील प्रमाणे पाहूयात। सरकारी कर्मचाऱ्यांना पहिला वेतन आयोग हे स्वातंत्र्यानंतर लागू करण्यात आला असून त्यावेळी काँग्रेस पक्षाची सत्ता होती। त्यावेळी सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये 40% इतकी वाढ लागू करण्यात आली। त्यानंतर दुसरा वेतन आयोग हा सन 1959 साली लागू करण्यात आला असून दुसऱ्या वेतन आयोगामध्ये कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये चक्क 50% वाढ लागू करण्यात आली। त्यावेळी काँग्रेस पक्षाची सत्ता होती। तर तिसरा वेतन आयोग हा सन 1973 साली लागू करण्यात आला। त्यावेळी काँग्रेसची सत्ता होती, ज्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये 25% इतकी पगारवाढ करण्यात आली। तर चौथा वेतन आयोग हा सन 1986 साली लागू करण्यात आला। यावेळी पगारामध्ये 40% वाढ लागू करण्यात आली। पाचवा वेतन आयोग हा 1996 साली लागू करण्यात आला असून यावेळी सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये 35% इतकी वाढ लागू करण्यात आली। यावेळी काँग्रेसची सत्ता होती। तर 6वा वेतन आयोग हा सन 2006 साली लागू करण्यात आला। यावेळी पगारामध्ये 40% वाढ लागू करण्यात आली। यावेळी देखील काँग्रेसची सत्ता होती। तर 7वा वेतन आयोग सन 2016 साली लागू करण्यात आला। यावेळी भाजपाची सत्ता होती, ज्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये 14% वाढ लागू करण्यात आली। तर सन 2026 मध्ये नवीन वेतन आयोग लागू करणे अपेक्षित आहे। यावेळी पगारामध्ये किती टक्के पगारवाढ होईल याकडे आता सर्व कर्मचाऱ्यांचे लक्ष वेधले आहे। आता बघूया आपण या ठिकाणी लिस्टनुसार कशा पद्धतीनं वेतन आयोग, त्याचं इसवी सन, पगारवाढ आणि सत्ता पक्ष कोणता होता ते बघूया। पहिला 1948 ला पगारवाढ झाली 40%, सत्ताधारी पक्ष होता काँग्रेस। दुसरा 1959 ला, त्यावेळी पगारवाढ झाली 50%, सत्ताधारी पक्ष होता काँग्रेस। तिसरा 1973 ला पगारवाढ झाली 25%, सत्ताधारी पक्ष होता काँग्रेस। चौथा 1986 ला, त्यामध्ये 40% पगारवाढ झाली आणि सत्ताधारी पक्ष होता काँग्रेस। त्यानंतर 5वा वेतन आयोग 1996 साली लागू करण्यात आला। त्यामध्ये 35% पगारवाढ झाली आणि सत्ताधारी पक्ष होता काँग्रेस। 6वा वेतन आयोग हा 2006 मध्ये लागला। त्यावेळी 40% कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये वाढ झाली आणि जो लावणारा पक्ष होता तो होता काँग्रेस। आणि 7वा वेतन आयोग हा 2016 साली लागू करण्यात आला असून त्यावेळी 14% कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये वाढ करण्यात आली आणि लावणारा जो पक्ष होता तो होता भाजपा। वरील वेतन आयोगाचा विचार केला असता दर 8 ते 10 वर्षांच्या नवीन अंतर वेतन आयोगाने लागू करण्यात आलेले आहेत। यामुळे आता 8वा वेतन आयोग हा म्हणजेच न्यू पे कमिशन सन 2026 मध्ये लागू होणे अपेक्षित आहे आणि त्याच्यामुळेच एकंदरीत आज ते सर्व वेतन आयोग
आणि त्या सर्व वेतन आयोगानंतर त्यामध्ये किती प्रमाणात वाढ झाली, त्यासोबतच ती वाढ लागू करत असताना कोणते सरकार आपल्या देशामध्ये होतं याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघून घेतली आहे। अशाच प्रकारचे माहितीपर व्हिडिओज आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे। त्यावर जाऊन आपण आपल्या कामाची आवश्यक असलेले व्हिडिओज पाहून घेऊ शकता। तर अशाच एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटण्याची मी आपल्याला एक ग्वाही देतो आणि मी आपली आता रजा घेतो। सर्व माझ्या मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार।